नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर बऱ्यापैकी बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे. तसेच सध्या स्थितीला पुणे साताऱ्याच्या भागाकडे देखील चांगली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. हा पाऊस जे आहे ती काही ठिकाणी मध्यम राहील, काही ठिकाणी जोरदार राहील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुमच्या भागात या 1 ते 2 दिवसात पाऊस झालेला असेल तर कमेंट करून नक्की कळवू शकता. सर्वात आधी आपण पाहायला गेलं तिकडे पाहू शकता अकलूज, पंढरपूर, वडूज, विटा असेल, कराड असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळेल तर उघडीप देखील काही भागात पाहायला मिळू शकते. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील. बार्शी, पेठ, उमरी, लातूर, उदगीर, केज, अहमदपूर, देगलूर, तुळजापूर, सोलापूर या भागात देखील पावसाला पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. नांदेड, परभणी, माजलगाव, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिमच्या भागाकडे देखील पावसाची आगेकूच राहील. काही ठिकाणी हलक्या सरी होतील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सविस्तर अपडेट पाहत आहोत. मालेगावच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस होईल. साक्री, आहावा, नवापूरचा भाग असेल, धुळेचा भाग असेल, नंदुरबार असेल, गोडेगाव असेल, शिरपूर असेल, सेंदवाचा भाग असेल, खोरेगावचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली तीव्रता देखील बऱ्याच भागात पाहायला मिळू शकते. अकोला, नागपूर, अमरावती, गोंदियाच्या भागात देखील मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहील. चंद्रपूरच्या उत्तरेकडील भागात, आदिलाबादच्या भागात देखील तसेच भंडाऱ्याचा राहिलेला भाग असेल या भागात देखील पाऊस बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळेल. मध्यम ते जोरदार राहील तर काही भागात अक्षरशः उघडीप देखील आज पाहायला मिळणार आहे. सूर्यप्रकाश देखील काही भागात तर आज पाहायला मिळालेला होता. तर आता रात्री उशिरा हा पावसाचा जोर चांगल्या प्रकारे आपल्याला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अहिल्यादेवीनगर, अकलूज, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही कायम आहे. हा अंदाज देखील लक्षात घ्या व पावसाचा जोर पुढील 1 ते 2 दिवस आपल्याला कायम पाहायला मिळेल. मात्र त्याची व्याप्ती देखील थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकते. हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे राहील. तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाचे अपडेट तुम्हाला रोजची रोज सर्वात आधी याच चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.